या ॲक्टिव्ह पॉपकॉर्न पासून लहान मुलं सुद्धा सहजपणे पॉपकॉर्न तयार करतात. पण या साध्या सुध्या मक्याच्या दाण्यांपासून घरच्या घरी पॉपकॉर्न कसे तयार करायचे, यासाठी मक्याचे दाणे कोणते घ्यायचे, या वाटीभर मक्याच्या दाण्यांपासून भरपूर असे कढईभर 200-300 रुपयाला मिळणारे हे पॉपकॉर्न आपण अवघ्या 10 रुपयामध्ये बनवून तयार करू शकतो. बघा ना, हे किती छान, अगदी आपण बाहेरून विकत आणल्यासारखे घरच्या घरी पॉपकॉर्न बनवून तयार केलेले आहेत. बरं, सिनेमागृहामध्ये जसे चीज पॉपकॉर्न मिळतात किंवा कॅरमल पॉपकॉर्न मिळतात, हे सुद्धा कसे तयार करायचे याची सुद्धा साधी सोपी आणि अचूक पद्धत आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. हे ॲक्टिव्ह पॉपकॉर्नचं साधारण 10 रुपयाला पॅकेट आपल्याला मार्केटमध्ये विकत मिळतं आणि यामध्ये बघा ना, अगदी फार थोडे म्हणजे मूठभर सुद्धा मक्याचे दाणे नसतात. फक्त 35 ग्रॅम हे 10 रुपयाला मिळतात. पण आज आपण या ॲक्टिव्ह पॉपकॉर्न पासून पॉपकॉर्न तयार करणार नाहीयेत, तर त्यामुळे आज आपण इथे मक्याचे दाणे वापरणार आहोत. पण हे मक्याचे दाणे बघा फार असे मोठे असतात, हे आपल्याला घ्यायचे नाहीयेत, कारण याचे मक्याचे दाण्याचे पॉपकॉर्न तयार होत नाहीत. तर पॉपकॉर्न तयार करण्यासाठी हे असे जे छोटे मक्याचे दाणे असतात ना, ते घ्यायचे. हे मोठे दाणे असतात ते आपल्याला अजिबात वापरायचे नाहीयेत. तर हे असे छोटे तुम्हाला किराणा सामानाच्या दुकानात कुठेही असे छोटे दाणे मिळतील. पॉपकॉर्न साठीचे दाणे मिळतात आणि अगदी 15 ते 20 रुपयाला पाव किलो इतके स्वस्त ते असतात. साधारण हे जे मोठे असतात ना, ते आपण जे मक्याची रोटी तयार करतात किंवा थालपीठ भाजणीमध्ये किंवा तुम्ही इतर कामासाठी ते वापरू शकता. ते मक्के आपल्याला मोठे जे दाणे असतात ते वापरायचे नसतात, तर हे जे छोटे असतात ना, हे वापरायचे असतात. हे बघा, मी असे सुपर मार्केटमध्ये दोन्ही प्रकारचे मिळतात. त्यातले हे जे मोठे असतात ते न घेता हे जे छोटे असतात ते घ्यायचे आहेत. मला साधारण मोठे 15 रुपये पाव किलो आणि छोटे हे 20 रुपये पाव किलोने मिळाले आहेत. आता ही अशी जाड तळाची कढई घ्यायची आहे. त्यामध्ये साधारण चमचाभर इतकं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा बटर घालायचा आहे. बटर घातल्यामुळे ना पॉपकॉर्नला चव खूप छान येते, त्यामुळे बटर घालायचं. आणि नुसतं जर बटर घातलं असतं तर ते करपलं गेलं असतं, म्हणून थोडंसं आपण त्यामध्ये तेल घातलं. त्यानंतर जे आपण छोटे मक्याचे दाणे घेतले होते की नाही, ते जे पॉपकॉर्नसाठी असतात ते घालून घेतले. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद आणि मीठ अगदी थोडं घालायचं, कारण बटर सुद्धा थोडंसं खारट असतं, त्यामुळे कमीत कमी मीठ घालायचं. आणि हे मक्याचे दाणे मोठा ते मध्यम गॅस करून हे चांगले असे परतून घ्यायचे आहेत. हे जेव्हा आपण असे परतून घेतो ना, त्यावेळेस प्रत्येक दाणा हा व्यवस्थित भाजला जातो, या बटरमध्ये परतला जातो आणि त्यामुळे कुठलाही दाणा असा कडक न राहता सगळे पॉपकॉर्न अगदी एकसारखे आपले फुटले जातात. त्यामुळे हे मध्यम गॅसवरती चांगले आपल्याला पॉपकॉर्न तयार होण्यासाठी असे परतून घ्यायचे असतात. यामधलं जे मॉइश्चर असतं ना, ते असं परतून घेतल्यामुळे कमी होतं आणि प्रत्येक दाणा असा मस्त फुटायला त्याची मदत होते. आता बघा, साधारण मिनिट 1.5 मिनिट मी हे असं परतून घेतलं. त्यानंतर बघा, एक एक दाणा असा फुटायला लागलेला आहे. असे 1-2 दाणे फुटायला लागले की लगेच यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची आच मोठा ते मध्यमच ठेवायचा आहे, किंवा मोठा केला तरीही चालेल. बघा किती भराभर हे आपले पॉपकॉर्न तयार होत आहेत. प्रत्येक दाणा चांगला असा फुटला जातो. ॲक्टिव्ह पॉपकॉर्न तर बनवता येतातच, पण ते बरेचसे महाग असतात. तर हे आपल्याला अगदी स्वस्तात म्हणजे 10 रुपयामध्ये सुद्धा आपले कढईभर पॉपकॉर्न तयार होतात. मुलं जर तुमची लहान असतील तर आदल्या मधल्या वेळेत खायला देण्यासाठी किंवा स्कूलमध्ये जाताना बसमध्ये देण्यासाठी तुम्ही सुद्धा हे असे पॉपकॉर्न तयार करू शकता. किंवा संध्याकाळच्या वेळी मुलं काहीतरी खायला मागतात, अशा वेळी तुम्ही हे पॉपकॉर्न त्यांना मधनच असं टाइमपास म्हणून खायला देऊ शकता. आता हे पॉपकॉर्न बघा असे फुटण्याचे अगदी कमी झालेले आहेत. असे कमी झाले की लगेच गॅस बंद करायचा, नाही तर तळाशी पॉपकॉर्न करपू शकतात. मी गॅस लगेच बंद केलेला आहे. बघा किती मस्त, अगदी मोजून 2 मिनिटांमध्ये आपले हे पॉपकॉर्न बनवून तयार होतात. आता हे पॉपकॉर्न लगेच आपण एखाद्या ताटामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे, म्हणजे तळाशी जे असतात ते करपत नाही. हे आपले सॉल्टेड पॉपकॉर्न बनवून तयार झालेले आहेत. याला छान असा बटरचा फ्लेवर तर येतोच आणि बरोबरीने आपण मीठ हळद घातलेली आहे, त्याची सुद्धा एक छान अशी चव येते. पण आपल्याला जर का कॅरमल पॉपकॉर्न बनवायचे असेल किंवा चीज पॉपकॉर्न बनवायचे असतील, तर त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये हे पॉपकॉर्न काढून घ्यायचे. चीज पावडर आपल्याला मार्केटमध्ये कुठेही विकत मिळते किंवा ऑनलाईन सुद्धा विकत मिळते.
आणि घरी सुद्धा तयार करता येते. पण मी ही विकत आणलेली चीज पावडर वापरलेली आहे, जे आपल्याला सिनेमागृहामध्ये चीज चे पॉपकॉर्न मिळतात ना, त्याच्यासाठी ही अशी पावडर टाकलेली असते. आणि जर तुम्हाला कॅरमल पॉपकॉर्न करायचे असेल तर साखरेचा कॅरमल करून त्यामध्ये हे पॉपकॉर्न एकदा परतून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला पुदिना फ्लेवर, पाणीपुरी फ्लेवर असे जर पॉपकॉर्न हवे असतील ना, तर तुम्ही पुदिना पावडर किंवा चाट मसाला, काळा मिरी असं सगळं घालून वेगवेगळ्या फ्लेवरचे सुद्धा बनवू शकता. तुम्ही यापूर्वी कधी अशा साध्या सुध्या या मक्याच्या दाण्यांपासून घरच्या घरी पॉपकॉर्न तयार केले होते का? आणि मी सांगितलेले जसे मोठे मक्याचे दाणे किंवा छोटे मक्याचे दाणे, हे सुद्धा तुम्हाला त्यातला फरक माहित होता का? हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही सुद्धा हे असे पॉपकॉर्न तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.